पौलाचे थेसलोनिकाकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. बंधू जनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन आणि त्याच्या जवळ आपले एकत्र होणे ह्या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका आणि घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. परमेश्वराने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूंनो, स्थिर रहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकवले ते बळकट धरून रहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन आणि चांगली आशा कृपेद्वारे दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि उक्तीत तुम्हास स्थिर करो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकसमुदायांस आणि आपल्या शिष्यांस म्हणाला, अहो शास्त्र्यांनो, अहो परुष्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण पुदिना, बडीशेप आणि जिरे यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया आणि विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. ह्या करावयाच्या होत्या तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही. अहो आंधळ्या वाठाड्यांनो, तुम्ही मोरकुट गाळून काढता आणि ऊंट गिळून टाकता. अहो शास्त्र्यांनो, अहो परुष्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताट वाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम आणि असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.